द अनदर टाइप ऑफ प्लांट टिश्यू इज परमनंट टिश्यू. आतापर्यंत आपण काय पाहिलं की प्लांटमध्ये किती टाईपचे टिश्यूज असतात? दोन. दे आर द मेरिस्टेमॅटिक टिश्यू अँड द परमनंट टिश्यू. मेरिस्टेमॅटिक टिश्यू आपण कशाला म्हटलं होतं? इट इज अ टिश्यू or the cells which are present in the tissue that is having ability to divide, that is having capacity to divide. म्हणजे असे सेल्स त्या टिश्यू मधले की ज्या पर्टिक्युलर टिश्यू मधल्या सेल्सला ग्रो होता येते, डिवाइड होता येते, तर त्या टिश्यूला काय म्हटलं होतं आपण? मेरिस्टेमॅटिक टिश्यू. आता आपण दुसऱ्या पार्टला जाऊ, दॅट इज कॉल्ड एज परमनंट टिश्यू. मग परमनंट टिश्यू कशाला म्हणतात? परमनंट या वर्डमध्येच त्याचं मिनिंग आहे काय की द टिश्यू विच हॅव लॉस्ट द पॉवर ऑफ सेल डिव्हिजन. म्हणजे असा टिश्यू की ज्या पर्टिक्युलर टिश्यूमधल्या सेल्समध्ये आता सेल डिव्हिजन ही पॉवर राहिलेली नाही आहे. एकदा ते तयार झालेले असेल तर इनडायरेक्टली ते आपले आपले फंक्शन परफॉर्म करत राहील. सच पर्टिक्युलर टिश्यू इट इज कॉल्ड एज परमनंट टिश्यू. पण परमनंट टिश्यूचे दोन पार्ट होतात. द वन इट इज कॉल्ड एज सिम्पल, द अनदर इट इज कॉल्ड एज अ कॉम्प्लेक्स. द वन इट इज कॉल्ड एज सिम्पल, द अनदर इट इज कॉल्ड एज कॉम्प्लेक्स. सिम्पल कशाला म्हणतात? असा टिश्यू परमनंट की जो एकाच टाईपच्या सेल्स पासून तयार झालेला आहे त्याला काय म्हणतो आपण? सिम्पल. कॉम्प्लेक्स कशाला म्हणतो? की असा टिश्यू की जो वेगवेगळ्या टाईपच्या सेल्स पासून तयार झालेला आहे पण सगळ्यांचं फंक्शन सेम आहे. असा टिश्यू असेल तर त्या टिश्यूला काय म्हणतो आपण? कॉम्प्लेक्स टिश्यू. सो परमनंट टिश्यू इट इज डिवायडेड इंटू टू कॅटेगरीज ऑर क्लासिफाईड इंटू टू क्लासेस. द वन इट इज कॉल्ड एज सिम्पल, द अनदर इट इज कॉल्ड एज कॉम्प्लेक्स. सिम्पल मध्ये मग खूप सारे येतात. दे आर द पेरेन्कायमॅटस सेल्स, कोलेन्कायमॅटस सेल्स, स्क्लेरेन्कायमॅटस सेल्स, पेरेन्कायमॅटस, कोलेन्कायमॅटस and sclerenchymatous cells. They are collectively called as simple. They are called as collectively called as simple permanent tissue. Xylem आहे, फ्लोएम आहे, they are collectively called as complex permanent tissue. ठीक आहे. तर आपण आता पहिल्यांदा जाऊ सिम्पल मध्ये. ठीक आहे. परमनंट टिश्यू बघा. इट इज अ ग्रुप ऑफ सेल्स विच हॅव लॉस्ट देअर पॉवर ऑफ सेल डिव्हिजन. म्हणजे असे सेल्स की ज्या पर्टिक्युलर सेल्सची आता पॉवर सेल डिव्हिजनची लॉस झालेली आहे. जर असेल सेल डिव्हिजनची पॉवर तर ते या कॅटेगरीमध्ये येणार नाही, ते मेरिस्टेमॅटिकमध्ये जाईल. सो इट इज अ ग्रुप ऑफ सेल्स विच हॅव लॉस्ट देअर पॉवर ऑफ सेल डिव्हिजन. इट इज फॉर्म फ्रॉम मेरिस्टेमॅटिक टिश्यू अँड बिकम्स परमनंट ॲट फिक्स पोझिशन इन द प्लांट बॉडी. की हे कोणापासून तयार झालेले आहे? मेरिस्टेमॅटिक टिश्यू पासून तयार झालेले आहे. आणि तयार झालेले असेल तर जिथे ते असेल त्यांची ती पोझिशन फिक्स असेल आणि आपलं फंक्शन परफॉर्म करत राहील. समजा पर्टिक्युलर तो टिश्यू लीफमध्ये असेल तर लीफमध्ये फंक्शन परफॉर्म करेल, तो रूटमध्ये असेल तर रूटमध्ये फंक्शन परफॉर्म करेल, तो स्टेममध्ये असेल तर स्टेममध्ये फंक्शन परफॉर्म करेल. द परमनंट टिश्यू इज क्लासिफाईड इंटू टू टाइप्स, दॅट इज द सिम्पल टिश्यू अँड द कॉम्प्लेक्स टिश्यू. पहिला आहे सिम्पल परमनंट टिश्यू. बघा, इट इज कंपोज्ड ऑफ ओनली वन टाइप ऑफ सेल्स हॅव्हिंग कॉमन ओरिजिन अँड फंक्शन. की असा टिश्यू की ज्या पर्टिक्युलर टिश्यूमध्ये सगळे सेल्स सारखे आहे, सगळ्यांचं ओरिजिन पण सारखं आहे आणि फंक्शन पण सेम आहे. इट इज फर्दर क्लासिफाईड इंटू थ्री टाइप्स, दॅट इज द पेरेन्कायमा, कोलेन्कायमा अँड स्क्लेरेन्कायमा. It is further classified into three types, that is the parenchyma, colenchyma and sclerenchyma. हा पेरेन्कायमा आहे, हा कोलेन्कायमा आहे. ठीक आहे. त्याच्यापैकी हा पहिला पाहू, दॅट इज कॉल्ड ॲज पेरेन्कायमा. ॲक्च्युली या डायग्राम्समध्येच आयडिया क्लिअर होते. या दोन सेल्समध्ये, या सेल्समध्ये आणि या सेल्समध्ये फरक पहा. इथे सेल वॉल थिन आहे, इथे सेल वॉल थिक आहे. इथे दोन सेलच्या मध्ये गॅप आहे, इथे दोन सेलच्या मध्ये गॅप नाही. म्हणजे इथे इंटरसेल्युलर स्पेसेस आहे, इथे इंटरसेल्युलर स्पेसेस नाही. ही जी सेल वॉल आहे ही फक्त सेल्युलोज पासून तयार झालेली आहे. ही पर्टिक्युलर सेल वॉल असेल तर सेल्युलोज आणि पेक्टिन पासून तयार झालेली आहे. मॅक्झिमम क्वांटिटीमध्ये सेल्युलोज प्रेझेंट आहे, पण कॉर्नर कॉर्नरला पेक्टिन प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर ही सेल वॉल थिन आहे आणि ही सेल वॉल थिक आहे. हे पर्टिक्युलर सेल्स असेल ते इनडायरेक्टली स्टोरेजचं फंक्शन परफॉर्म करतात. डिपेंड आहे ते काय स्टोअर करायचं आहे. जर स्टार्च स्टोअर करायचं असेल तर मायलोप्लास्ट म्हणतो. फोटोसिंथेसिसचं वर्क करायचं असेल तर मग क्लोरोप्लास्ट म्हणतो. जर एअर स्टोअर करायची जर असेल तर त्या पर्टिक्युलर सेल्सला आपण एरोप्लास्ट म्हणतो. असे सेल्स. तर या पर्टिक्युलर सेल्सला काय म्हणतो आपण? पेरेन्कायमॅटस सेल्स. आणि या पर्टिक्युलर सेल्सचं फंक्शन पाहिलेलं असेल तर दिस पर्टिक्युलर सेल्स दे प्रोव्हाइड मेकॅनिकल स्ट्रेंथ टू द प्लांट पार्ट. मेकॅनिकल स्ट्रेंथ टू द प्लांट पार्ट म्हणजे इनडायरेक्टली या पर्टिक्युलर सेल्सला फॉर एक्झाम्पल एखादं लीफ आहे, त्या लीफचा स्टॉक आहे, त्याला पिटिओल म्हणतो. त्या पिटिओलला त्या पर्टिक्युलर लीफचं वेट सहन करायचं आहे. मग त्याच्यासाठी जो टिश्यू प्रेझेंट असेल पिटिओलमध्ये तर त्याला म्हणतो आपण कोलेन्कायमा. त्याच्यानंतर लीफ आहे, ते त्या पर्टिक्युलर प्लांटचं फाटलं नाही पाहिजे, टिअर नाही झालं पाहिजे, त्याच्यासाठी स्ट्रेंथ लागेल. त्याच्यासाठी जो टिश्यू प्रेझेंट असेल दॅट पर्टिक्युलर टिश्यू इट इज कॉल्ड एज
कोलेनकायमा. सो वन इट इज कॉल्ड एज पेरेन्कायमा, द अनदर इट इज कॉल्ड एज कोलेनकायमा. चला पहिल्यांदा पहा सिंपल परमनंट टिश्यू. इट इज कंपोज्ड ऑफ ओनली वन टाइप ऑफ सेल्स हॅव्हिंग कॉमन ओरिजिन अँड फंक्शन. की हे सेल्स असेल तर एका कुठल्या तरी बेसिक ओरिजिन पासून तयार झालेले आहे आणि सगळ्या सेल्सचं फंक्शन सारखं आहे आणि सगळे सेल्स आयडेंटिकल आहे. It is further classified into three types, that is the parenchyma, collenchyma and sclerenchyma. त्याच्यातलं पहिला type that is called as the parenchyma. It is most simple unspecialized permanent tissue. सगळ्यात simple tissue जर कोणता असेल तर हा आहे, that is called as the parenchyma. The cells may be oval or spherical or polygonal. की सेल्सचे शेप वेगवेगळे असू शकतात. स्पेरिकल असेल, ओव्हल पण असेल, नाही तर मग पॉलिगोनल पण असेल. द सेल वॉल इज थिन अँड कंपोज्ड ऑफ सेल्युलोज. या पर्टिक्युलर सेलची सेल वॉल ही थिन आहे आणि कशापासून बनलेली आहे तर सेल्युलोज. द सेल इज विथ प्रॉमिनंट न्यूक्लियस अँड सायटोप्लाझम विथ लार्ज न्यूक्लियस. की या पर्टिक्युलर सेलमध्ये प्रॉमिनंट न्यूक्लियस प्रेझेंट आहे म्हणजे क्लिअर आहे आणि सायटोप्लाझम आहे आणि लार्ज न्यूक्लियस पण प्रेझेंट आहे. इट हॅज डिस्टिंक्ट इंटरसेल्युलर स्पेसेस. की या दोन सेलच्या मध्ये गॅप्स आहे त्याला काय म्हणतो आपण इंटरसेल्युलर स्पेसेस. द सायटोप्लाझम ऑफ सेल्स आर कनेक्टेड बाय प्लाझ्मोडेस्माटा. एका सेलचा सायटोप्लाझम दुसऱ्या सेल सोबत सायटोप्लाझम कनेक्ट करायचं असेल तर या पेरेन्कायमामध्ये जे सायटोप्लाझमचे कनेक्शन्स आहे दे आर कॉल्ड एज प्लाझ्मोडेस्माटा. दीज सेल्स स्टोअर फूड, वॉटर, एअर एक्सेट्रा. या पर्टिक्युलर सेलचं मेन फंक्शन काय आहे तर स्टोरेज आहे. फूड स्टोअर करा, एअर स्टोअर करा, वॉटर स्टोअर करा, असे फंक्शन या पर्टिक्युलर सेल्सचे आहे. द सेल्स आर कॉल्ड एज पेरेन्कायमा. डिफरन्सिएशन ऑफ पेरेन्कायमा डेव्हलप वॉस्क्युलर कॅम्बियम अँड कॉर्क कॅम्बियम इन सेकंडरी ग्रोथ. आपल्याला सेकंडरी ग्रोथच्या वेळेस पाहायला मिळेल की हे पर्टिक्युलर पेरेन्कायमाटा सेल्स असेल तर इनडायरेक्टली यांच्यापासून नवीन टिश्यू तयार होऊ होतो. That particular tissue it is called as the cambium, that is vascular cambium and the cork cambium. Vascular cambium हा vascular region मध्ये प्रेझेंट राहतो तर cork cambium हा cortex region मध्ये प्रेझेंट राहतो. cork cambium cortex मधला कॉर्टेक्सची गर्थ वाढवतो तर व्हॉस्क्युलर कॅम्बियम त्या पर्टिक्युलर व्हॉस्क्युलेचर मध्ये प्रेझेंट असेल तर तो सेंटर मधली गर्थ वाढवतो. म्हणजे इनडायरेक्टली गर्थ सेंटर मध्ये पण वाढते, बाहेर पण वाढते. त्या ग्रोथला काय म्हणतो आपण सेकंडरी ग्रोथ. सो सच इज द टिश्यू विच इज प्रेझेंट इन द प्लांट. That particular simple tissue it is called as parenchyma. Characteristic काय दिसले आपल्याला या पर्टिक्युलर पेरेन्कायमामध्ये की these particular cells they are the simplest type of cells. The cell wall of this particular cell is thin. It is made up of cellulose. Within this particular cell wall there is presence of cytoplasm, there is presence of prominent nucleus, there is presence of vacuole. In between these particular two cells there is presence of a gap it is called as intercellular spaces. These particular two cells are interconnected by means of cytoplasmic connection. That cytoplasmic connection it is called as the plasmodesmata, and the function of this particular cells is to store the various material, for example food, water, air, etc. So this is the tissue, the simple permanent tissue. It is called as the parenchyma. The another it is called as the collenchyma. हा collenchyma आहे. बघा collenchyma कसा दिसतो. It is a simple permanent tissue made up of living cells. जसा पेरेन्कायमा लिव्हिंग सेल्स आहे तसं हे कोलेन्कायमा पण लिव्हिंग सेल्स आहे. सो इट इज अ सिंपल परमनंट टिश्यू मेड अप ऑफ लिव्हिंग सेल्स. द सेल वॉल इज मेड अप ऑफ सेल्युलोज अँड पेक्टिन ॲट कॉर्नर्स. या पर्टिक्युलर सेलचं कॅरेक्टरिस्टिक आहे की जे पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक आपल्याला इथे दिसते कसं की इथे सेल्युलोज फक्त प्रेझेंट आहे. बट इन केस ऑफ कोलेन्कायमा देर इज प्रेझेन्स ऑफकोर्स सेल्युलोज बट ॲट कॉर्नर्स देर इज प्रेझेन्स ऑफ पेक्टिन. The cells show cytoplasm, nucleus and vacuoles but small in size and without intercellular spaces. की cell हे complete cells है. These particular cells they show the presence of nucleus, they show the presence of vacuole, they show the presence of cytoplasm, but in between these particular two cells there is absence of gap that is called as intercellular spaces. And comparatively these particular collenchymatous cells they are smaller than that of the parenchymatous cells. They are smaller than the parenchymatous cells. The cells are either circular or oval or angular. या पर्टिक्युलर सेल्सचा शेप पुन्हा अजून पेरेन्कायमाटस सेल सारखाच आहे. एक तर ते सर्क्युलर आहे, नाही तर मग ओव्हल पण आहे, नाही तर पॉलिगोनल पण आहे म्हणजे अँग्युलर आहे. These cells provide the function of giving mechanical strength to the young parts, leaf petiole etc. की हे पर्टिक्युलर टिश्यू हा जो कोलेन्कायमा आहे हा त्या प्लांट पार्टला स्ट्रेंथ मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करायचं काम करेल. इट अलाउज बेंडिंग अँड पुलिंग ऑफ द पार्ट्स ऑफ द प्लांट. ते प्लांटच्या ब्रांचेस आहे, प्लांटचे लीव्ज आहे, ते पुल करायचे, बेंड करायचे, याच्यासाठी हा पर्टिक्युलर रिस्पॉन्सिबल टिश्यू आहे. दॅट टिश्यू इट इज कॉल्ड एज कोलेन्कायमा. इट ऑल्सो प्रिव्हेंट्स टिअरिंग ऑफ द लीव्ज. की हा पर्टिक्युलर टिश्यू जर लीफ मध्ये प्रेझेंट असेल तर दिस पर्टिक्युलर टिश्यू इट प्रिव्हेंट्स द टिअरिंग म्हणजे फाटणे ऑफ द लीव्ज.
कोलेनकामा इज अब्सेंट इन मोनोकॉट अँड रूट ऑफ डायकॉट प्लांट्स. हे कॅरेक्टरिस्टिक आहे. नीट पॉईंट ऑफ व्ह्यू, सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवा की सच पर्टिक्युलर कोलेनकामा इट इज अब्सेंट इन मोनोकॉट. मोनोकॉटमध्ये अब्सेंट असतो, डायकॉटमध्ये पण अब्सेंट असतो, पण पार्ट ऑफ द प्लांट इट इज कॉल्ड एज रूट. Part of the plant it is called as root. So simple permanent tissue it is of three different types. The one it is called as parenchyma, the another it is called as colenchyma, the third it is called as sclerenchyma. आता आपण जाऊ sclerenchyma. The third type of simple permanent tissue is sclerenchyma. First काय होता parenchyma, second काय होता colenchyma. Parenchyma, colenchyma they are the living cells. They are the living cells, but the third which is called as sclerenchyma, which is a type of simple permanent tissue, it is a dead tissue. Parenchyma living tissue, colenchyma living tissue. Parenchyma मध्ये इंटरसेल्युलर स्पेसेस आहे, colenchyma मध्ये इंटरसेल्युलर स्पेसेस नाही. तिसरा थर्ड sclerenchyma हा डेड टिश्यू प्रेझेंट आहे, इंटरसेल्युलर स्पेसेस अब्सेंट आहे. बघा, द थर्ड इट इज कॉल्ड एज sclerenchyma. It is a simple permanent tissue made up of compactly arranged thick walled cells. आता हे सगळे सेल्स कॉम्पॅक्टली अरेंज्ड आहे, मध्ये कुठेही गॅप्स नाही, इंटरसेल्युलर स्पेसेस अब्सेंट आहे आणि सेल वॉल थिक आहे. सो इट इज अ सिंपल परमनंट टिश्यू मेड अप ऑफ कॉम्पॅक्टली अरेंज थिक वॉल सेल्स. द सेल्स आर डेड. सगळे सेल्स डेड आहे कारण ना न्यूक्लियस आहे ना सायटोप्लाझम आहे. The cells are living at the time of formation, but at maturity they become dead. की जेव्हा हे सेल्स तयार होतात त्यावेळेस ते लिव्हिंग असतात, पण जेव्हा मॅच्युरिटीला येतात त्यांना फंक्शन मेन असते की सपोर्ट प्रोव्हाइड करणे, स्ट्रेंथ प्रोव्हाइड करणे, रिजिडिटी प्रोव्हाइड करणे. त्याच्यामुळे सेल्स जर लिव्हिंग राहिले तर ती रिजिडिटी येणार नाही. म्हणून या पर्टिक्युलर सेल्सला मॅच्युरिटीला सायटोप्लाझम न्यूक्लियस हा नसतो, म्हणजे सेल्स कसे असतात डेड. The cells do not possess cytoplasm and cell wall is made up of deposition of lignin. की या पर्टिक्युलर सेल वॉल मध्ये या सेल्सच्या लिग्निनचं डिपॉझिशन असते. द लिग्निन इट इज अ सबस्टन्स विच इज हार्ड इन नेचर. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर टिश्यू sclerenchyma provides rigidity to the plant, strength to the plant. The cells are connected through pits. They are of two types, that as fibers and scleroids. की या पर्टिक्युलर सेलचं कॅरेक्टरिस्टिक आहे की हे सेल एक दुसऱ्यासोबत जर कनेक्टेड असेल तर या स्ट्रक्चरनी कनेक्टेड असतात. दे आर कॉल्ड एज द पिट्स, म्हणजे ओपनिंग्स. द sclerenchyma इट इज ऑफ टू डिफरंट टाइप्स. द वन इट इज कॉल्ड एज फायबर्स, द अनदर इट इज कॉल्ड एज द स्क्लेराइड्स. मग पहिल्यांदा फायबर्स पहा, नंतर स्क्लेराइड्स पहा. The fibers are long, thread-like with tapering ends and are mostly present in bundle. They provide mechanical strength. The pits are oblique. की हे समजा फॉर एक्झाम्पल हा फायबर जर आपण कन्सिडर केला तर कसा आहे, लॉंग आहे. अजून याचे एंड्स जर असेल तर कसे आहे, टॅपरिंग आहे. टॅपरिंग. दे आर मोस्टली प्रेझेंट इन बंडल. हा एकटा एकटा राहणार नाही, हा एक, याच्या बाजूला दुसरा, याच्या बाजूला तिसरा, असे खूप सारे बंडलमध्ये प्रेझेंट राहील. पण एंड्स कसे आहे, टॅपरिंग किंवा फायबर्स असेल तर. दे प्रोव्हाइड मेकॅनिकल स्ट्रेंथ. द पिट्स आर ऑब्लिक. की बा या पर्टिक्युलर फायबर्सचं फंक्शन काय असेल तर दे प्रोव्हाइड मेकॅनिकल स्ट्रेंथ. पण इथे जर पिट्स असेल म्हणजे हे जे ओपनिंग असेल तर ते ऑब्लिक असतं फायबर्समध्ये. स्क्लेराइड्स पहा, तोच स्क्लेराइड आपल्याला इथे ऑब्झर्व करता येतो. द स्क्लेराइड्स आर ब्रॉड विथ ब्लंट एंड्स. ते जर असेल तर ब्रॉड असतात, म्हणजे असे ब्रॉड असतात, पण शॉर्ट पण असतात. पण एंड जर असेल तर हे असे टॅपरिंग म्हणजे पॉइंटेड नसतात, ब्लंट असतात. The sclerides are broad with blunt ends. They occur singly or in loose groups. किंवा फायबर्स आणि स्क्लेराइड्स मध्ये हाच एक मेन डिफरन्स आहे की फायबर्स दे आर प्रेझेंट इन ग्रुप्स, दे आर प्रेझेंट इन बंडल्स, बट द स्क्लेराइड्स दे आर प्रेझेंट सिंगली, और इफ दे आर प्रेझेंट इन ग्रुप दे आर प्रेझेंट इन लूज ग्रुप्स. द पिट्स आर स्ट्रेट. की या पर्टिक्युलर फायबर्समध्ये आपण जेव्हा पाहिलं तेव्हा ऑब्लिक पिट्स होते. हे पिट्स आहे हे असे ऑब्लिक होते, पण हे जर स्क्लेराइड्स असेल तर ट्रान्सवर्स आहे, म्हणजे आडवे आहे. द पिट्स आर स्ट्रेट. दे प्रोव्हाइड स्टिफनेस टू द प्लांट पार्ट. की या फायबर्स आणि स्क्लेराइड्सचं मेन फंक्शन काय की दे प्रोव्हाइड स्टिफनेस टू द प्लांट पार्ट, म्हणजे प्लांटच्या पार्टला सरळ ठेवणे, स्टिफ ठेवणे, हे फंक्शन कोणाचं आहे ते स्क्लेराइड्सचं आहे. द sclerenchyma provides mechanical strength to the plant. हे मगापासून आपण फंक्शन सांगतोय की दिस पर्टिक्युलर sclerenchyma it provides mechanical strength to the plant. It permits bending and pulling. की प्लांट पार्ट असेल तर तो बेंड करायचा, पुल करायचा, हे फंक्शन या पर्टिक्युलर sclerenchyma ने होईल. It prevents falling of the leaves.
की एखादं प्लांट आहे, त्या पर्टिक्युलर प्लांटचं लीफ जर असेल तर ते गळून पडण्यापासून वाचवणे हे फंक्शन या पर्टिक्युलर टिश्यूचं आहे. दॅट टिश्यू इट इज कॉल्ड एज स्क्लेरेन्कायमा. सो parenchyma, collenchyma, sclerenchyma, they are called as simple tissues. They are called as simple permanent tissues. They are called as simple permanent tissue. फरक काय होता पेरेन्कायमा, कोलेन्कायमा, स्क्लेरेन्कायमा मध्ये? पेरेन्कायमा मध्ये वॉल थिन आहे, कोलेन्कायमा मध्ये वॉल थिक आहे, स्क्लेरेन्कायमा मध्ये वॉल अजून थिक आहे. पेरेन्कायमा मध्ये इंटरसेल्युलर स्पेसेस प्रेझेंट आहे, कोलेन्कायमा मध्ये इंटरसेल्युलर स्पेसेस अब्सेंट आहे, स्क्लेरेन्कायमा मध्ये पण इंटरसेल्युलर स्पेसेस अब्सेंट आहे. पेरेन्कायमा लिव्हिंग सेल्स आहे, कोलेन्कायमा लिव्हिंग सेल्स आहे, स्क्लेरेन्कायमा डेड सेल्स आहे. त्याच्यानंतर पेरेन्कायमामध्ये ऑब्झर्व केलेलं असेल फंक्शन स्टोरेज आहे, कोलेन्कायमामध्ये फंक्शन स्ट्रेंथ आहे आणि स्क्लेरेन्कायमामध्ये फंक्शन अजून जास्त स्ट्रेंथ आहे. सो पेरेन्कायमा, कोलेन्कायमा आणि स्क्लेरेन्कायमा टुगेदर दे आर कॉल्ड एज सिंपल परमनंट टिश्यू. यांना सिंपल परमनंट टिश्यू काय म्हटलं? कारण हे पेरेन्कायमा, कोलेन्कायमा, स्क्लेरेन्कायमा दे आर ओनली मेड अप ऑफ ओनली वन टाईप ऑफ सेल्स. की त्या पर्टिक्युलर पेरेन्कायमामध्ये जेवढे काही सेल्स आहेत ते सगळे सारखे आहे, कोलेन्कायमामध्ये जेवढे काही सेल्स आहेत ते सगळे सारखे आहे, स्क्लेरेन्कायमामध्ये पण जेवढे काही सेल्स आहेत ते सगळे सारखे आहे. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर पेरेन्कायमा, कोलेन्कायमा अँड स्क्लेरेन्कायमा कलेक्टिव्हली दे आर कॉल्ड एज सिंपल परमनंट टिश्यू. दे आर कॉल्ड एज सिंपल परमनंट टिश्यू. आता आपल्याला जायचं आहे दुसऱ्या पार्टला, दॅट इज कॉल्ड एज द कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. मग सिंपल कशाला म्हटलं होतं? द टिश्यू विच इज मेड अप ऑफ ओनली वन टाईप ऑफ सेल्स, that is called as the simple. Complex कशाला म्हणू आपण? The tissue which is made up of more than one type of cells, but all these particular cells they have same function or they have common function. Such particular tissue it is called as complex tissue. And plants show two different types of complex tissue. The one it is called as xylem, the another it is called as the phloem, where the xylem it is the water conducting tissue, the phloem it is a food conducting tissue. So this is the complex tissue. It is a permanent tissue which is made up of more than one type of cells having common origin and combined function. ठीक आहे, सगळे जेवढे काही सेल्स त्या पर्टिक्युलर ग्रुपमध्ये असेल तर त्यांचं ओरिजिन सेम आहे, फंक्शन पण सेम आहे. Like conduction of water, minerals, etc. These are of two types, that is the xylem and phloem. So xylem it is a water conducting tissue, the phloem it is a food conducting tissue. त्याच्यापैकी पहिला सुरू करू आपण, that is called as xylem. The xylem it is also called as hydrome. It is also called as a wood. The xylem it is also called as a hydrome or it is also called as wood. ठीक आहे, आता आपण xylem कडे जाऊ. हा आपल्याला xylem पुन्हा अजून anatomy मध्ये पाहायला मिळेल, पण आता या पर्टिक्युलर xylemला इथे आपण कसं स्टडी करू. The xylem it is a permanent complex tissue. हा परमनंट आहे, कॉम्प्लेक्स टिश्यू आहे. इट इज हेट्रोजिनस अँड डेड टिश्यू, कारण हा एकापेक्षा जास्त वेगवेगळ्या सेल्स पासून तयार झालेला आहे म्हणून हेट्रोजिनस, आणि याचं नेचर कसं आहे तर डेड. It consists of tracheids, vessels, xylem parenchyma and xylem sclerenchyma. पहा कॉम्प्लेक्स याच्यामुळे म्हटलेलं आहे काय? इट इज मेड अप ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ सेल्स, ट्रकिड्स, वेसल्स, xylem parenchyma and xylem sclerenchyma. आपण एक एक ऑब्झर्व करू. द फर्स्ट इट इज कॉल्ड एज द ट्रकिड्स. मग ट्रकिड्स म्हणजे काय? These are present in pteridophytes, gymnosperms and about 5% angiosperms. ही जनरली सगळ्या प्लांट्स मध्ये हे ट्रकिड्स दिसत नाही, पण टेरिडोफाइट्स मध्ये पूर्ण, जिम्नोस्पर्म मध्ये मॅक्झिमम आणि एंजिओस्पर्म मधल्या 5% प्लांट्स मध्ये हा पर्टिक्युलर टिश्यू दिसतो. दॅट पर्टिक्युलर टिश्यू इट इज कॉल्ड एज द ट्रकिड्स, विच इज अ पार्ट ऑफ टाइप ऑफ xylem. These are elongated tube like dead cells. आता हे सगळे ट्रकिड्स तुम्हाला दिसायला लागलेले आहे, हे ट्रकिड्स आहे. म्हणजे इनडायरेक्टली हे कशी आहे? इलॉंगेटेड आहे, म्हणजे लॉंग आहे, ट्यूब सारखी आहे आणि डेड सेल्स आहे. डेड सेल्स कशाला म्हटलं होतं आपण? द सेल विच डू नॉट पॉजेस न्यूक्लियस अँड द सायटोप्लाझम, सच पर्टिक्युलर सेल्स आर कॉल्ड एज डेड सेल्स. सो दीज आर इलॉंगेटेड ट्यूब लाईक डेड सेल्स हॅव्हिंग टॅपरिंग एंड्स अँड नॅरो लुमेन. की यांचे जर एंड्स पाहायला गेलो तर हे एंड्स आपल्याला असे दिसेल, म्हणजे टॅपरिंग दिसेल, आणि आतमधला जो लुमेनचा जो पार्ट आहे तो कसा आहे? नॅरो आहे. जर तो वाईड असेल लुमेन तर व्हेसल म्हणू, आणि जर तो पर्टिक्युलर नॅरो असेल तर त्याला आपण ट्रकिड म्हणू. म्हणजे ट्रकिड आणि व्हेसल पाहायला सारखे दिसतात. सो दीज आर इलॉंगेटेड ट्यूब लाईक डेड सेल्स हॅव्हिंग टॅपरिंग एंड्स अँड नॅरो लुमेन. दे आर प्लेस्ड वन अबोव द अदर विथ देअर ऑब्लिक एंड्स इन कॉन्टॅक्ट. ही एक ट्रकिड आहे आणि दुसरा ट्रकिड जर असेल तर एकावर एक प्लेस आहे, पण याची जी एंड्स आहे हे ऑब्लिक एंड्स एकमेकावर प्लेस्ड आहे, म्हणजे सरळ असे वर नाही. एकावर दुसरा सरळ जर प्रेझेंट असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ व्हेसल, पण एकावर दुसरा जर ऑब्लिक प्लेस्ड असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रकिड. So they are placed one above the other with their oblique ends in contact.
The walls are lignified. The wall of that particular trachea, ही जी wall आहे of that particular trachea, it is made up of lignin. So walls are lignified and hard and show various types of thickenings. की हे जे पर्टिक्युलर वॉल आहे या पर्टिक्युलर ट्रकिडची, इथे कशाचं डिपॉझिशन आहे, लिग्निनचं डिपॉझिशन आहे, पण हे लिग्निनचं डिपॉझिशन सगळीकडे सारखं नाही आहे. सो दॅट शो व्हेरियस टाइप्स ऑफ थिकनिंग. फॉर एक्झाम्पल असं जर असेल तर याला काय म्हणतो आपण, अॅन्युलर. The another it is called as a spiral. The another it is called as a scalariform. The another it is called as branching सारखं दिसत असेल तर that is called as a reticular. त्याच्यानंतर या पर्टिक्युलर वॉल्सवर जर ऑब्झर्व केलेले असेल तर पिट्स प्रेझेंट आहे. पिट्स म्हणजे ओपनिंग. पिट्स दोन टाईपचे, की समजा फॉर एक्झाम्पल हे ओपनिंग असेल पण त्याला कव्हर बॉर्डर नसेल तर दॅट इज कॉल्ड एज सिम्पल पिटेड. पण हे जर ओपनिंग असेल आणि त्याला बॉर्डर असेल तर दॅट इज कॉल्ड एज अ बॉर्डर पिटेड. So such particular thickenings of tracheids it is found. For example, the annular, spiral, scalariform, reticular. Okay, so these are called as the tracheids. काय माहित झालं tracheids मध्ये? These are the elongated cells. These are the dead cells. They are placed one above the other, but the ends are tapering. And when they are placed one above the other, their oblique ends they remain or they come in contact. एकावर एक नसतात tracheids. त्याची जे टॅपरिंग एंड्स आहे हे ऑब्लिक असतात, ते कॉन्टॅक्टमध्ये असतात. The another it is called as the vessels. The vessels again it is called as the trachea. That is called as the trachea. These are long, यांच्यासारखेच असतात. These are long, formed by large number of short, wider dead cells. These are long, formed by large number of short, wider dead cells. म्हणजे ट्रकिड जर असेल तर त्याचं लुमेन नॅरो असते, पण व्हेसल्स जर असेल तर त्याचं लुमेन हे वाईड असते. They are placed one above the other, but transverse walls is dissolved. की हे व्हेसल्स एकावर एक जर प्लेस केलेले असेल तर यांच्या ज्या वॉल्स आहेत, ज्यांना आपण ट्रान्सवर्स वॉल्स म्हणतो, ह्या डिझॉल्व्ह झालेल्या असतात. त्याच्यामुळे एक व्हेसल दुसऱ्या व्हेसल सोबत जॉईन होते आणि एक पाईपलाईन तयार होते आणि या पाईपलाईन मधून वॉटर कंडक्ट होते. सच पर्टिक्युलर थिंग इट इज कॉल्ड एज व्हेसल्स. पुन्हा पहा, दे आर प्लेस्ड वन अबव द अदर, बट ट्रान्सवर्स वॉल is dissolved and forms continuous vessel or pipeline like structure. की त्याच्यामुळे ते त्या पर्टिक्युलर प्लांटमध्ये एका पाईपलाईन सारखं स्ट्रक्चर बनते आणि थ्रू दिस पर्टिक्युलर पाईपलाईन ऑर वेसल्स द वॉटर इट कंडक्ट फ्रॉम डाऊन टू अप, फ्रॉम रूट टू द लीफ. दे आर विथ वायडर लुमेन. म्हणजे ट्रकिड्स आणि वेसल्स मध्ये डिफरन्स काय, की ट्रकिड्स असेल तर त्याचे एंड्स टॅपरिंग असतात, वेसल्स असेल तर त्याचे एंड्स ब्रॉड असतात. ट्रकिड्स असेल तर त्याचं लुमेन नॅरो असते आणि वेसल्स असेल तर त्याचं लुमेन जर असेल तर ब्रॉड असते. सो वन इट इज कॉल्ड एज अ ट्रकिड, द अनदर इट इज कॉल्ड एज अ वेसल्स. So xylem it shows the presence of four types of tissues. The one it is called as the tracheids, the another it is called as the vessels, the another it is called as xylem parenchyma, the another it is called as xylem sclerenchyma. आता आपण तो xylem parenchyma. So first is trachid, second is vessel, the third it is called as xylem parenchyma. The third type of tissue present in xylem is xylem parenchyma. काय म्हटलं होतं आपण xylem मध्ये? Xylem tracheids, xylem vessels, xylem parenchyma आणि xylem sclerenchyma. तो तिसरा पार्ट आहे, तिसरा टाईप आहे, दॅट इज कॉल्ड एज xylem parenchyma. बघा हा इथे दिसून राहिला, याला काय म्हणतो आपण, xylem parenchyma. दिस इज द ओनली लिव्हिंग टिश्यू विच इज प्रेझेंट इन xylem. ऍक्च्युअली xylem इट इज अ डेड टिश्यू, बट xylem tracheids are dead, xylem vessels are dead, xylem fibers म्हणजे xylem sclerenchyma are dead, but xylem parenchyma they are the only tissue which is present in, only living tissue which is present in xylem. So xylem parenchyma it is associated with the tracheids and vessels. की हा xylem parenchyma या tracheids आणि vessels सोबत associated आहे. These are elongated, thin walled and only living cells in xylem. Elongated असतात, वॉल त्यांची थिन आहे. parenchyma सेल्स आहे त्याच्यामुळे वॉल थिन आहे. द फंक्शन इज टू स्टोअर द फूड अँड समटाइम्स टॅनिंग्स. की या xylem parenchymaचं मेन फंक्शन काय आहे तर फूड मटेरियल स्टोअर करणे. दे आर ऑल्सो इन्व्हॉल्ड इन लॅटरल कंडक्शन ऑफ वॉटर. की ट्रकिड्स आहेत, पण या एका ट्रकिडमधून दुसऱ्या ट्रकिडमध्ये किंवा एका व्हेसलमधून दुसऱ्या व्हेसलमध्ये मटेरियल जर सप्लाय, वॉटर जर सप्लाय करायचं असेल, लॅटरल कंडक्शनमध्ये जायचं असेल, साईडनी कंडक्ट वॉटर करायचं असेल तर टिश्यू विच इज प्रेझेंट इन दॅट xylem, दॅट tissue it is called as xylem parenchyma. The another it is xylem sclerenchyma, that is also called as xylem fibers. These are fibers. हे सगळे
सिंपल टिश्यू मध्ये जे स्क्लेरेन्कायमा पाहिला ना तशाच्या तसा पण झायलेम सोबत असोसिएटेड, याला झायलेम पेरेन्कायमा जर असेल तर झायलेम पेरेन्कायमा म्हणून. तो सिंपल टिश्यू मधला स्क्लेरेन्कायमा असेल तोच या झायलेम सोबत असोसिएटेड असेल तर दॅट इज नाउ कॉल्ड एज झायलेम स्क्लेरेन्कायमा. Xylem sclerenchyma. These are fibrous, elongated, spindle-shaped cells associated with the tracheids and vessels. They are longer than tracheids, having narrow lumen. हे tracheids पेक्षा लॉंग असतात पण lumen मात्र narrow असते. म्हणजे इनडायरेक्टली पहा, सिंपल टिश्यू मधला पेरेन्कायमा झायलेम सोबत असोसिएटेड असेल तर फूड स्टोअर आणि फूड कंडक्ट करायचं काम करेल. सिंपल टिश्यू मधला स्क्लेरेन्कायमा असेल आणि तो झायलेम सोबत असोसिएटेड असेल तर तो मेकॅनिकल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करेल, म्हणजे झायलेम पेरेन्कायमा दॅट स्टोअर द फूड मटेरियल, कंडक्ट द फूड मटेरियल. अँड झायलेम स्क्लेरेन्कायमा, being it is a dead tissue, it is longer than that of the tracheids, they provide mechanical strength to the xylem. So this is the part that is called as xylem. So finally the xylem, it consists of 4 types of tissues. One it is called as tracheids, the another it is called as vessels, the another it is called as xylem parenchyma, the another it is called as xylem sclerenchyma. So xylem sclerenchyma, xylem parenchyma, tracheids and vessels, collectively it is called as xylem. Hence this particular xylem, because it is made up of more than one elements or more than one type of cells, this particular xylem, it is called as complex permanent tissue. The another complex permanent tissue, it is called as phloem. It is also called as bast. It is again called as a leptome. Okay, it is a permanent complex tissue. It is a living tissue. Phloem आहे हा living tissue असतो. The function of phloem is the conduction of food. जसं झायलेमचं conduction of water होतं function, तसं या phloemचं conduction of food आहे function. It is composed of sieve elements, companion cells, phloem parenchyma and phloem sclerenchyma. जसं झायलेम मध्ये 4 कंपोनेंट्स होते तसे फ्लोएम मध्ये पण 4 कंपोनेंट्स आहेत. फ्लोएम मधले 4 कंपोनेंट्स कोणते कोणते, तर sieve एलिमेंट्स आहे, कंपॅनियन सेल्स आहे, फ्लोएम पेरेन्कायमा आहे आणि फ्लोएम स्क्लेरेन्कायमा आहे. द फर्स्ट इट इज कॉल्ड एज द sieve एलिमेंट्स. हे पहा इथे दिसून राहिले तुम्हाला sieve एलिमेंट्स. Sieve elements. It is the main component of the phloem because the reason is that this particular sieve elements mainly they are responsible for conduction of food. That is for conduction of food from top to the bottom, from leaf to the root. So it is the main component of the phloem. It consists of tubes and cells. It consists of tubes and cells. The tubes are placed the end to end. At the end of the tube, at the end the tubes are perforated. The perforated tubes at the end are called as sieve plates. म्हणजे इनडायरेक्टली ही जी आहे ही जर फॉर एक्झाम्पल मी अशी दाखवली तर ऍक्च्युअली अशी ट्यूब आहे, पण ही जर वर केलेली असेल तर ती मला ही अशी दिसेल. म्हणजे इनडायरेक्टली या पर्टिक्युलर ट्यूबच्या वरच्या साईडनी जर पाहिलेलं असेल तर इनडायरेक्टली त्या पर्टिक्युलर ट्यूबला प्लेट आहे आणि ती प्लेट जर असेल तर काय शो करते, ओपनिंग. ओपनिंग्सला काय म्हणतो, परफोरेशन्स. हेन्स द प्लेट इट इज कॉल्ड एज perforated plate or it is called as a sieve plate. पण त्याची ट्यूब जर असेल तर that is called as a sieve tube. Through sieve plates the cytoplasm remain connected with other cell. की एक sieve tube आहे, दुसरी sieve tube असेल, याचीही प्लेट असेल, याचीही प्लेट असेल, एकमेकावर ठेवले जर असेल तर याचा सायटोप्लाझम आणि या sieve tube चा सायटोप्लाझम हा एकमेकांसोबत कनेक्टेड राहील. इनडायरेक्टली the food it pass from one sieve tube to the another sieve tube through the plate. That plate it is called as sieve plate. So this is called as the sieve element. That is called as sieve element. Another it is called as the companion cell. These are small living cells associated with the sieve elements of angiosperms. These cells possess nucleus and cytoplasm. The nucleus of companion cells control the functioning of the sieve tube. की ह्या sieve tubes आहे याच्या आजूबाजूला लागून असणारे जे पर्टिक्युलर सेल्स असेल त्या सेल्सला कंपॅनियन सेल्स म्हणतो. कंपॅनियन सेल्स पुन्हा लिव्हिंग सेल्स आहे, बट दिस पर्टिक्युलर कंपॅनियन सेल्स they show the presence of nucleus and nucleus of this particular companion cell controls the working of the sieve tube. Controls the working of the sieve tube. कॅरेक्टरिस्टिक हे एवढं इम्पॉर्टंट आहे की sieve ट्यूबचा जर डेथ झाला त्याच्या बाजूला जर कंपॅनियन सेल असेल तर सायमल्टेनियसली कंपॅनियन सेलचा पण डेथ होतो. कंपॅनियन सेलचा जर डेथ झाला त्याच्या सोबत असोसिएटेड sieve ट्यूब जर असेल तर कंपॅनियन सेलचा जर डेथ झाला तर ऑटोमॅटिकली sieve ट्यूबचा पण डेथ होतो. बघा, from origin sieve tube and companion cells are present together, thus the death of one is death of other.
एकाचा डेथ झाला कंपॅनियन सेलचा तर ऑटोमॅटिकली सीओ ट्यूबचा पण डेथ होईल. द फंक्शन ऑफ सीओ ट्यूब इज कंडक्शन ऑफ फूड अँड फंक्शन ऑफ कंपॅनियन सेल इज कंट्रोलिंग ऑफ सीओ ट्यूब, दॅट इज द कंडक्शन ऑफ फूड. म्हणजे इनडायरेक्टली फूड कसं कंडक्ट करायचं, कशा स्पीडने कंडक्ट करायचं, हे कंडक्ट कोण करेल तर सीओ ट्यूब, पण कंट्रोल कोण करेल तर कंपॅनियन सेल. द अनदर इट इज कॉल्ड ॲज द फ्लोएम पेरेंकायमा. हे जे आजूबाजूला दिसून राहिले या पर्टिक्युलर सेल्सला काय म्हणतो आपण, फ्लोएम पेरेंकायमा. बघा, these are elongated living parenchyma cells associated with the phloem. की याच पर्टिक्युलर सीओ ट्यूब सोबत कंपॅनियन सेल जसे असोसिएटेड होते तसेच याच पर्टिक्युलर कंपॅनियन सेल सोबत आजूबाजूला पेरेंकायमाटस सेल्स प्रेझेंट आहे. सच पेरेंकायमा which is associated with this particular phloem, it is called as phloem parenchyma. These are absent in most of the monocots. It is made up of tapering elongated living cells with cytoplasm and न्यूक्लियस. याचे जे सेल्स आहे फ्लोएम पेरेंकायमा ते इलॉंगेटेड सेल्स असतात, एंड्स त्याचे टॅपरिंग असतात, आतमध्ये सायटोप्लाझम प्रेझेंट असतो, न्यूक्लियस प्रेझेंट असतो. द फंक्शन ऑफ द फ्लोएम पेरेंकायमा इज टू स्टोअर फूड, लॅटेक्स, म्युसिलेज एक्सेट्रा. की या फ्लोएम पेरेंकायमाचं, हे जे फ्लोएम पेरेंकायमा दिसून राहिले यांचं फंक्शन काय की फूड मटेरियल स्टोअर करणे, लॅटेक्स स्टोअर करणे, म्युसिलेज स्टोअर करणे, हे फंक्शन कोणाचं, फ्लोएम पेरेंकायमा. Another it is called as the phloem sclerenchyma, that is again called as the phloem fibers. The function of this particular phloem fibers is to provide mechanical strength or support to the phloem. These are the only dead tissue present in the phloem. Phloem मध्ये ऍक्च्युअली आपण इथे फ्लोएम सुरू केलं तेव्हाच म्हटलं की फ्लोएम इट इज अ लिव्हिंग टिश्यू. झायलेम जेव्हा सुरू केलं होतं त्यावेळेस असं म्हटलं होतं की झायलेम इट इज अ डेड टिश्यू, पण झायलेम या डेड टिश्यू मध्ये झायलेम पेरेंकायमा हा लिव्हिंग टिश्यू आहे. फ्लोएम इट इज अ लिव्हिंग टिश्यू, पण या फ्लोएममध्ये फ्लोएमला लिव्हिंग टिश्यू जरी म्हटलं त्याच्यातले जे 4 टाइप्स आहेत त्याच्यापैकी एक जो आहे हा डेड आहे. दॅट इज कॉल्ड ॲज द फ्लोएम स्क्लेरेंकायमा, दॅट इज अगेन कॉल्ड ॲज फ्लोएम फायबर्स. सो दीज आर द ओनली डेड टिश्यू इन द फ्लोएम. These are sclerenchymatous and generally absent in primary phloem but present in secondary phloem. Generally just form phloem असेल तर तिथे हा फ्लोएम स्क्लेरेंकायमा absent असतो, पण तोच फ्लोएम जर मॅच्युअर होत असेल तर इनडायरेक्टली देर इज प्रेझेन्स ऑफ दिस पर्टिक्युलर थिंग दॅट इज कॉल्ड ॲज अ फ्लोएम स्क्लेरेंकायमा. Their walls are lignified and function is to provide mechanical support and are used to make ropes, rough cloths, etc. की या फ्लोएम स्क्लेरेंकायमाचं फंक्शन काय आहे की या पर्टिक्युलर फ्लोएममध्ये 4 एलिमेंट आहे. सीओ ट्यूब्स आहे, कंपॅनियन सेल्स आहे, फ्लोएम पेरेंकायमा आहे आणि फ्लोएम स्क्लेरेंकायमा आहे. या स्क्लेरेंकायमाचं फ्लोएम स्क्लेरेंकायमाचं काय फंक्शन, बिंग इट इज अ डेड सेल्स, being it is a dead cells or it is made up of dead cells, the function of that particular phloem sclerenchyma is to provide mechanical strength, mechanical support to the phloem elements. कोण phloem elements, सीओ ट्यूब्स, कंपॅनियन सेल्स, झायलेम पेरेंकायमा यांना मेकॅनिकल सपोर्ट प्रोव्हाइड करायचं काम कोण करेल तर हा फोर्थ, दॅट इज कॉल्ड एज फ्लोएम स्क्लेरेंकायमा. सो फ्लोएम स्क्लेरेंकायमा, फ्लोएम पेरेंकायमा, companion cells and sieve tubes or sieve elements, they are collectively 4 together, it is called as the phloem. And finally the function of phloem is conduction of food material from top to the bottom, from leaf to the root. So thus finally the plant tissues, they are categorized into 2. The one it is called as meristematic tissue, the another it is called as permanent tissue. The permanent tissue again it is categorized into 2. The one it is called as simple permanent tissue, the another it is called as complex permanent tissue. The simple permanent tissue again it is classified into 3. They are the parenchyma, collenchyma and sclerenchyma. The complex permanent tissue it is again classified into 2. The one it is called as xylem and phloem. The xylem it is again classified into 4. They are the tracheids, vessels, xylem parenchyma and xylem sclerenchyma. The phloem again it is classified into 4, that is sieve tubes, companion cells, phloem parenchyma and phloem sclerenchyma.